चषक फायनल मॅच श्री 11 मोहाची वाडी विरोधात जानमान ढवळेपाडा. सेमी फायनल मॅन ऑफ द मॅच मुस्तकीन खान आपण मंचावरती यायचंय. ती बक्षीस समारंभाच्या वेळी देऊ. पहिला चेंडू निर्धाव अमोल चव्हाण आणि पहिली धाव फलकावरती घेतली जाते. अमोल चव्हाण होता स्ट्रायकिंग एंडला. आता आदम मुजावर आहे. सचिन केवने गोलंदाजी करतोय. स्विचिटचा फटका. 4 षटकांचा सामना आहे. फायनल मनसे रायगड चषक. मजा आली स्पर्धा करण्यामध्ये. एकूण 32 संघ स्पर्धेत खेळले आणि त्या 32 संघातून कर्जत तालुक्यातील श्री 11 मोहाची वाडी आणि त्यांच्या विरोधात बदलापूर विभागातील वांगणी विभागातील जे हनुमान ढवळेपाडा. अनेक बलाढ्य संघांचा खेळ आपण आजच्या रात्रीमध्ये पाहिला. त्या सर्वांना नमून चेंज द गेम वडवली बी संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला होता. त्यांना परास्त केलं मोहाची वाडी संघाने. मायरा 11 मार्केवाडीला पराभूत केलं ते जे हनुमान ढवळेपाडा टीमने. आता सर्वांची नजर आहे की पॅशन प्लस ही बाईक कोण पटकावणार. स्पोर्ट्स सायकल बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर कोण पटकावणार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आणि ते झेल सुटलाय. अमोल चव्हाणचा तो देखील. धावसंख्या 3. साई पिंपरकर संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं गुणसंख्या लेखनाचं त्यांनी काम केले. उत्कृष्ट समालोचक आहे. समालोचक बोलल्याशिवाय राहत नाही. तुमचा कंट्रोल खूप छान आहे. आपण इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय भाईंच्या शुभ हस्ते. आमचे ज्येष्ठ भैरवनाथ क्रिकेट क्लब गारपोली चे सदस्य. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक आहे ते 5 धावा धावफलकावरती मोहाची वाडी संघाच्या. अभिनंदन मुस्तकीन. आणखी एक चांगला गोलंदाज तयार होतोय. या टीमकडे आदम मुजावर आहे, साजिद शेख आहे, अमोल चव्हाण आहे. 3 एक्सपिरियन्स बॉलर. त्यांना एक चौथ्या गोलंदाजाची गरज होती आणि तो त्यांना नक्कीच मिळाला आहे. मुस्तकीन खान मागच्या रात्री थोडा मार खाल्ला होता, परंतु आजच्या सेमीफायनलच्या लढतीत त्याने चेंज द गेम वडवली बी संघाच्या विरोधात खूप छान काम केलंय. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनच्या दिशेने अमोल चव्हाणचा फटका. सेकंड ओव्हरमध्ये प्रथमेश केवने आलाय. खरं तर या खेळाडूने केलेली फलंदाजी चांदईच्या विरोधातली, त्या कारणास्तव हा संघ
सेमीफायनलमध्ये दाखल झाला. अन्यथा जी क्वार्टर फायनलची लढत झाली होती चांदे विरोधात ढवळेपाडा, जबरदस्त मॅच. धाबा संख्या 6 फायनल मॅच आपण इथे अनुभवतोय मनसे रायगड चषक. यॉर्कर बॉल होता प्रथमेश कडून. एक वेगळं स्थान होतं की जानमान ढवळेपाडा म्हटल्यानंतर फलंदाजी बलाढ्य. एक सचिन केवणे सोडला तर, परंतु आता या टीमने गोलंदाजीतला जो दमखम दाखवायला सुरुवात केली ही खूप चांगली गोष्ट आहे. श्री 11 मोहाची वाडी सातत्याने हा संघ नरेंद्र गोमारे यांच्या अखत्यारीत खूप चांगल्या स्पर्धांमध्ये, नुकताच पेसेकर बंधूंची स्पर्धा झाली त्याही स्पर्धेमध्ये या संघानं चांगलं काम केलं, चांगले ते खेळले तिथे देखील. ढकलायचा होता चेंडू अमोल चव्हाणला, स्वतःवरती थोडा नाराज आहे कारण शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने 30R सर्कलला ढकलायचा होता जेणेकरून 2 धावा मिळाल्या असत्या, परंतु खेळपट्टीवरतीचा चेंडू थांबला. धाव फलक 7. लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका खेचला, क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे, फक्त एकच धाव. धाव फलक 8. यस, कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता आदम मुजावरचा. प्रथमेश केवणेच्या वेगाने ते काम केलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 5. सचिन केवणेच्या विरोधात प्रथमेश केवणेने धावा दिल्या त्या 3. एकूण धाव संख्या झाली ती 8. अमोल चव्हाण आणि आदम मुजावर अद्यापही खेळपट्टीवरती आहेत, एकही विकेट गेलेली नाहीये. ही जमेची बाप. स्पर्धेतील मोठमोठी पारितोषिकं तुम्ही पाहतायत. पॅशन प्लस ही बाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी हे सर्वाधिक मोठं पारितोषिक आहे. कोणता खेळाडू बाईक पटकवणार, अनेक खेळाडू या बाईकच्या रेसमध्ये आहेत. आकर्षक ट्रॉफीज आहेत, किंग टाईप या ट्रॉफीज आहेत, म्हणजे राजाचा मुकुटमणी. ऑन साइडला पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक एका हाताने तिथे मात्र आय थिंक गणेश जाधव आलाय तिसऱ्या षटकात, त्याच्या विरोधात मारण्याचा प्रयत्न होता. हात खुले करावेच लागतील, शंका नाहीये, कारण धावसंख्या उभा राहायचे. मगाच्या सामन्यामध्ये चेंज द गेम ओढवली बी. आज खरोखरच कौतुक वाटते आमच्या कर्जत तालुक्यातील संघाचं, कारण आमचं मी मुद्दामून म्हटलं आता बायस नाहीये, परंतु जे ताकद आज दाखवले या मोहाची वाडी संघाने, नामवंत संघ होता. चेंज द गेम ओढवली बी या टीम म्हणजे नामवंत संघ, कित्येक स्पर्धा त्याने गाजवल्यात. असा संघाला जेव्हा आमच्या तालुक्यातील संघ पराभूत करतो अभिमान तर वाटणारच, कारण एवढा मोठा संघ, त्यांच्या विरोधात खूप खेळ चांगला झाला मोहाची वाडी संघाचा. मजा आली. शेवटी जिंकणं पराभूत होणं या नाण्याच्या 2 बाजू आहेत. या विजयाने मोहाची वाडी संघाचा आत्मविश्वास आणखीच
द्विगुणित होईल आणि तोच आत्मविश्वास इथे दाखवत असताना परंतु प्रथमेश घेतोय ते झेल, आदम मुजावर होतोय ते बाद. धावसंख्या ती मात्र 12, 12, लॉस ऑफ 1 विकेट. गणेश जाधव. धावसंख्या 12. हा वेगवान चेंडू गणेशचा. काय या कंडिशन्स मध्ये एवढी कडाक्याची थंडी वाजते, पहाटे हा सामना खेळवला जातोय, तरी सुद्धा या गोलंदाजांचा वेग. पहिला सामना ते कधी खेळलेत? 7:30, 8 वाजता खेळलेत रात्री. त्यानंतर पहाटे चांगली गोलंदाजी गणेश कडून. बाउन्सरचा इथे वापर. क्या बात आहे, काय गोलंदाजी साजिद शेखच्या विरोधात. 1 बाउन्सरचा इथे इशारा दिला जातोय गोलंदाज गणेश जाधवला. हे साजिद सारख्या फलंदाजाच्या विरोधात रिव्ह्यू वेस्ट हाईट साठी. वन बाउन्स ची ताकीद इथे मात्र देण्यात येत आहे. फेअर डिलिव्हरी. चला, धाव संख्या ती मात्र 12. साजिद शेख सारखा एक्सपिरियन्स बॅटरच्या विरोधात जेव्हा यंगस्टर येऊन अशा पद्धतीची गोलंदाजी करतो, मजा येते पाहायला. गणेश जाधव प्रयत्न करतोय, गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, हवेत राहिला चेंडू. एकच गडी बाद झालाय. श्री 11 मोहाचीवाडी संघाची धाव संख्या ती फक्त 13. 25-30 पाहिजेत तरच संघर्ष होऊ शकतो. आणि बॉलिंग अटॅक राहिलाय चांगला. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर मोहाचीवाडी संघाचा कोणत्या ना कोणत्या तरी गोलंदाजाला इथे प्रयत्न चालू आहेत. आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न गणेशचा. पहा हाताला झटके देत हा चेंडू चाललाय तो मागे. काय अडवेल तो, ज्या हाताला इतक्या जोरात फटका लागला. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 14 वरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 14. सर्व 32 संघांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे पुरस्कर्ते असतील त्यांचेही आभार. सर्व समालोचक मित्रांचेही आभार. गुणसंख्या लेखक काल मला असं वाटते वेगळे होते, शुभम ठाणगे होता. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक पॅशन प्लस कोणाला मिळेल अगदी अर्ध्या तासात तुम्हाला समजेल. ही चर्चा प्रत्येक ठिकाणी चालू आहे की आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांनी ठेवलेली बाईक कोणी पटकावली आणि ते देखील पॅशन प्लस आहे. कोणी देणार नाही, आपल्या घरी लावेल, हे बाकी निश्चितच आहे. आणि स्पोर्ट्स सायकल ज्या फिटनेससाठी फार गरजेचं आहेत, कारण आजकाल फिटनेसवरती फारच चर्चा होतात. आणि आताही आपण पाहतोय आपल्याकडे आता गावं थोड्या वर्षानंतर 4-5 वर्षानंतर गावं दिसणारच नाहीत. कारण बिपुरी स्टेशनला तुम्ही सकाळी 7 ते 8:30 पर्यंत गेलात तर गावकऱ्यांना शोधावं लागतं, बाई हा गावाला आहे काय, हा नाही नाही बाहेरचा दिसतोय. परिस्थिती आहे, सद्य परिस्थिती आहे. कोण जात असेल स्टेशनला तर माहिती पडेल. या आकर्षक ट्रॉफीज समजेल आपल्याला. नक्कीच 3ऱ्या-4थ्या क्रमांकाची तर ट्रॉफी समजले आपल्याला, फक्त कोणाला द्यायची ते बाकी आहे. आणि चॅम्पियन कोण बनेल हे अद्यापही बाकी आहे. फायनल मॅच इथे चालू आहे. 14 धावा धावफलकावर. लास्ट ओव्हर अमोल चव्हाण करेल का आक्रमण आता लास्ट ओव्हर मध्ये अक्षय बैकरच्या विरोधात. शेवटपर्यंत तो थांबलाय.
हा टप्पा पहा अक्षय बैकरचा लेफ्टी बॅटरच्या विरोधात निर्धाव चेंडूची सांगता करतोय. tenniscricket.in ची टीम, त्याचबरोबर LED स्क्रीनचे आमचे ऑपरेटर DJ अल्पेश. पूलचा फटका, फिल्डर वेगाने तो अमोल चव्हाण बाद. दुसरा धक्का मोहाचीवाडी टीमला. नंतर अनेक खेळाडूंचा हाशा फुटला आतमध्ये. अगदी ढवळेपाडा संघाच्या मला असं वाटतं भूषण केवणे होता स्क्रीनवरती. आपल्या संघाच्या सपोर्टसाठी ते आलाय. तीन ओव्हरचा खेळ समाप्त. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात बऱ्याचदा खेळलेले आहेत. अगदी सुपरिचित असलेले हे सर्व खेळाडू. धाव फलक आहे आतापर्यंत 14-14. लास्ट ओव्हर चालू आहे. नवीन बॅटर मैदानात मुस्तकीन. या खेळाडूने प्रभावित केलंय सर्वांना. अक्षय बैकर गोलंदाजी करतोय. समोर रायटी बॅटर आहे. पाहूया फायनल मॅच मध्ये कितपत टार्गेट असेल. डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता. मिस्क्यूट राहिला. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर चांगला झेल घेतोय. मुस्तकीन खान बाद. जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा वाली बनलाय जनतेचा. बाईने ठेवलाय म्हणजे रायगड चषक मानाचा. बाईने ठेवलाय म्हणजे रायगड चषक मानाचा. सर्व आमचे गीतकार ज्यांनी आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्यावरती गीतं लिहिली गायली, त्यामध्ये बिंदास असेल, कराळे साहेब असतील, अजय गायकवाड असेल, या सर्वांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर हे गायक या क्रीडांगणावरती येत होते परंतु ते स्टेजवरती आले नाहीत. खूप छान गीतं त्यांनी लिहिली. कार्यच इतकं मोठं की त्यावरती गीत लिहिणं देखील इतकं सोपं आहे. ऑन हॅट्रिक गोलंदाज अक्षय बैकर. गेल का विकेट हॅट्रिक. धावसंख्या ते अवघी 14. शॉर्ट पिच बॉल. गुग्गू आलाय बॅटिंग साठी. थोडा उशिराने आलाय गुग्गू. फक्त एकच धाव. साजिदला स्ट्राईक हवी आहे कारण लेफ्टी बॅट बॉलर समोर आहे. धावसंख्या 15-15. श्री 11 मोहाचीवाडी. नरेंद्रजी गोमारे पुरस्कृत. अनेकदा मी पाहिलंय की श्री 11 नरेंद्र गोमारे पुरस्कृत कित्येकदा चांदई विरोधात मोहाचीवाडी या दोन संघांना ते नेहमी प्रमोट करतात आणि त्यांच्यामध्येच मॅचेस कित्येकदा मी पाहिलेले आहेत. जगन्नाथ पिसेकर, स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर स्पर्धेमध्ये देखील तेच घडलं. या स्पर्धेमध्ये देखील तेच घडलं असतं कदाचित. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढून मारण्याचा प्रयत्न होता. अक्षय बैकरने काय इम्प्रूव्हमेंट केले पहा स्वतःला. फेक होते. विकेट कीपर सुनील केवनेकडे. हातातून चेंडू निसटलाय. 2 धावा. 2 धावा. हेच सांगताय तिथे की तुमच्या क्लोजिंग एंड, अगदी तुमच्या जवळचा एंड कोणता आहे त्या एंडकडे थ्रो असायला हवा होता. धावफलक 17-17. 17 धावा धावफलकावर. चर्चा चालू आहेत अमोल चव्हाण आणि त्याचे सर्व साथीदार की आता धावा कमी झाल्यात. मैदानात आपल्याला तशीच कामगिरी करायची जी कामगिरी वडवली बीच्या विरोधात आपण केली होती. लास्ट बॉल. एकाच षटकार
आणि इथे फलंदाज होतोय बीट. पहिलं सत्र ते झालंय समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17 आणि 4 ओव्हरमध्ये 18 धावा करायची आहेत त्या चॅम्पियन बनण्यासाठी जय हनुमान डोळेपाडा संघाला. आणि त्याच धावा रोखाय चॅम्पियन बनण्यासाठी अर्थातच श्रीलेवन मोहाचीवाडी संघाला. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. 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 ती दोडी मैदानात जात असताना चला फटाके होऊन जाऊ द्या बच्चे कंपनी. फायनल अंतिम क्षणामध्ये आपण इथे पोहोचतो आता. मनसे रायगड चषक 2024 या स्पर्धेला आता आपण थोड्याच वेळात निरोप देऊ. या सामन्यानंतर फायनल चॅम्पियन मिळाल्यानंतर मात्र आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाणार आहोत. प्रचंड थंडी आता. पहिल्या रात्री देखील खूप थंडी होती. बाईंची स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येक वर्षी थंडी असते.
24 चेंडू आणि विजयासाठी आता गरज आहे ती मात्र 18 धाव संख्येची. अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलंय ज्युनियर कंपनी. आमचा कॅप्टन नाही आहे, परंतु त्याने मला सक्त ताकीद दिले, तुम्ही आमच्या ज्युनियर कपसाठी कॉमेंट्रीला आला नाहीत तर आम्ही तुम्हाला कुठेही कॉमेंट्री करून देणार नाही. पा कसा अगदी जोरात एकदम बच्चे कंपनी. चला मॅचला होते सुरुवात. फायनल मॅच. हलक्या हाताने लेग ग्लान्स करायचा प्रयत्न होता. एक धाव इथे चोरले पा दोन्ही फलंदाजांनी. त्यांना धावांचं महत्त्व माहिती आहे. इथे एक एक धाव महत्त्वाची आहे. फटाक्यांची आतषबाजी आपण फायनल मॅचच्या सेकंड इनिंगमध्ये पाहिली. जोरदार अशी स्पर्धा, दमदार अशी स्पर्धा, अप्रतिम अशी स्पर्धा. किती विशेषण लाभावी या स्पर्धेमध्ये आणि मजा करतो मी, तर एन्जॉय करतो या स्पर्धेचं समालोचन नेहमीच. यावर्षी देखील मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचे आभार. एक धाव फलकावर. पूलचा फटका आणि ते झेल सोडलाय तो देखील गुग्गूने. हे अपेक्षित नाहीये. गुग्गू सारखा खेळाडू जेव्हा झेल सोडतो जिवारी लागतात या गोष्टी. नाही पहा, अगोदर गुग्गूवरला बडबड केली आणि त्यानंतर मायेने विचारलं की लागलंय का. हीच तर खरी क्रिकेटची खासियत आहे. याच तर खऱ्या क्रिकेटच्या गोष्टी आहेत. 2 धाव फलकावर. क्लीन बोल्ड. कुठेही जाऊ नका मित्रांनो, पिक्चर अभी बाकी है. फाइनल का मुकाबला अभी बाकी है. साऱ्या महाराष्ट्र 'फलंदाज मात्र ते बाद झालाय सुनील केवणे. नवीन फलंदाज सचिन केवणे मैदानात दाखल झालाय. धावफलक फक्त 2 धावा आहेत धावफलकावर. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज हेमंत चव्हाण यांच्याकडून. नेरळ शहराचे मनसे अध्यक्ष. चांगली गोलंदाजी आदम मुजावर कडून. खेळ सोपा नाहीये, फायनलची मॅच आहे. आता सर्वांना उत्कंठा लागलेली आहे की पॅशन प्लस प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची बाईक कोण पटकावणार, बेस्ट बॅटर कोण असेल, बेस्ट बॉलर कोण असेल, याची उत्कंठा आता सर्वांनाच लागलेली आहे. चॅम्पियन कोण बनेल या स्पर्धेचा. सचिन केवणेचा हा फटका फिल्डर आणि त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. षटकार. आठ धावा फलकावर. हलक्या हाताने पहा कव्हर्सला चेंडू ढकललाय. साजिदने थ्रो केलाय परंतु इथे अंडाराम थ्रो होता. सचिन तिथे पोहोचलाय. सिंगल रन. सेन्सिबल क्रिकेट. मुकेश गायकवाड यांच्याकडून देखील पारितोषिक आलं. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. धाव संख्या 9 धावा करायचेत. 18 चेंडूंमध्ये 9 धावा करायचेत. सर्व आयोजकांचे आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. रॉकी बाय खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा तुमची आम्हाला साथ लाभली. त्याचबरोबर आमच्या जेवणाची व्यवस्था तुषार शेळके बरोबर ना. हा यस तुषारजी शेळके तुमचे मनापासून आभार. ओमकार तुपे, निकेश राऊत आणि त्याचबरोबर अक्षय राऊत यांनी एवढा मला त्रास दिलाय. तो कुठल्या स्पर्धेत मला त्रास दिला नाही. तो त्रास कटला
समालोचनाचा, की कुठे काय केलं पाहिजे, काय गोष्टी आणखी तुम्ही सुधारल्या पाहिजेत, कसं लोकांपर्यंत स्पर्धा पोहोचवली पाहिजे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. असे आयोजक पाहिजे जेणेकरून आम्ही देखील खडबडून जागे होतो. आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे आमची 1984ची कंपनी जी तिथे बसलेली आहे, काहींनी शाल लावल्यात, अजूनही कणखर आहेत ते. 64 संघ त्यांनी तेव्हा खेळवले होते. क्या बात आहे. अजूनही म्हणजे मला वाटलं की एवढी स्पर्धा तुम्ही दमखम कसा करू शकता. परंपराच आहे तुम्हाला पहिल्यापासून. बाईंना नेहमी तुमची साथ लाभते, अशीच साथ बाईंच्या पाठीशी तुमची असू द्या, हीच माझी देखील नम्रतेची विनंती. धावसंख्या 9, 18 चेंडूंमध्ये धावा करायचे 9 आणि बाईंचा प्रश्नच येत नाही. बाईंनी अजूनपर्यंत मला कधी इथे येऊन सांगितलेले नाही की हे असं नाही ते तसं नाही. तुला जे करायचे काम चांगलं होऊ दे आणि चांगलंच करशील हा विश्वास त्याने माझ्यावरती नेहमी दर्शवला आहे. त्याबद्दल मी बाईंचे मनापासून आभार व्यक्त करतो. ही स्पर्धा नाही तर अनेक ठिकाणी देखील कबड्डीच्या स्पर्धा असू दे किंवा अन्य कोणतेही कार्यक्रम असू दे, नेहमी त्यांचं पाठबळ लाभतं. त्यांचेही मनापासून आभार. 9 धावा धावफलकावर. अमोल चव्हाण आलाय. सचिन केवने फार हुशार खेळाडू आहे. हलक्या हाताने ड्राईव्ह केले, बॉलला फेक होईल आणि ते चुकीचा थ्रो. असं करून चालणार नाही. डबल आले, स्कोर जाऊन पोचला आता 11 वरती. 11. लॉस ऑफ 1 विकेट. नेल्सन फिगर ऑन स्कोर कार्ड. 7 धावा पाहिजेत विजयी होण्यासाठी. मनसे रायगड चषक, मनसे वर्धापन दिन सोहळा 9 मार्च आणि त्याच अनुषंगाने सन्माननीय रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने आयोजित मनसे रायगड चषकाच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. मिस टाइम स्ट्रोक, शॉट फाईन लेगला फिल्डर झेल सोडलाय. काय घडतंय आता. कॅचेस विन द मॅचेस. फायनल मॅच. हे घडतं, इतकं सोपं काम नाहीये. लेग ग्लान्स माफी असावी. फ्लेक मात्र इथे केला स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकडे धावा संख्येने स्कोर 12. विजयासाठी फक्त आता 6 धावांची गरज. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे रायगड चषक 32 संघांचा प्रवास. 2 संघ सेमीफायनल मध्ये पराभूत झालेत. मायरा 11 मार्केवाडी संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती, आपण उपस्थित आहात, आपण मंचाच्या समोर यावं. चेंज द गेम ओडब्ल्यू बी टीमच्या देखील खेळाडूंना विनंती की आपण मंचाच्या समोर यावं, कारण थोड्याच वेळात हा सामना संपन्न झाल्यानंतर बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात होईल. 6 धावांची गरज. अमोल चव्हाण प्रयत्न करतोय. बॉल चाललाय मागे, गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. हर्षद केवणे आणि सचिन सध्या मैदानावरती धावांची जमवाजमव करत असताना, परंतु तिकडे जानमान डवळेपाडा अर्थात डवळेपाडा गावात याही घडीला पहाटे पहाटे देखील दिवाळी साजरी केली जाईल, यातील मात्र सुद्धा शंका नाही. आतमध्ये आणला, क्या बात आहे अमोल चव्हाण. ऍक्शन रिप्ले मध्ये हा चेंडू पाहण्याला एकच असेल. प्रशांत पवार लेफ्टी बॉलर, प्रामुख्याने रायटी बॅटरच्या विरोधात बाहेर चेंडू काढतो आणि याने आतमध्ये आणला. हा चेंडू बाहेर काढला, ही खासियत आहे या गोलंदाजाची. अमोल चव्हाणचा षटक क्रमांक 2 इथे समाप्त झालाय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 14 धावा झाल्यात. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या 4. बारा चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. खरं तर जे सत्कार करत होते ना, की ज्यांची नावं लिहून घेणं, त्याचबरोबर ते सगळे बुके तिथे पोहोचवणं, शाल तिथे पोहोचवणे, त्या सर्वांचे देखील मनापासून आभार. काही मंडळी त्यातले आता घरी झोपायला गेले. उद्या त्यांना सांगा की आम्ही तुमचेही आभार इथे मांडले, कारण तुमच्या विना देखील ही स्पर्धा अपुरी होती. बाईंचं मगाची वाक्य मला खूपच आवडलं, की आपली लहान मुलं थांबतात, माझी तरुण मुलं थांबतात, त्याचबरोबर इतके मोठे माझे वरिष्ठ ग्रामस्थ देखील इथे थांबतात ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी, तर मी का थांबू नये. ही माझी जबाबदारी आहे स्पर्धा म्हणजे.
जेव्हा एखादा व्यक्ती जबाबदारी घेतो ना तर मग ती कर्तव्य येतात आणि कर्तव्य पार पाडण्याची मजा काही वेगळीच असते. कर्तव्य दक्ष असे आमचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्रबाई पाटील. 12 चेंडू विजयासाठी 4 ची गरज. कोण जिंकेल, चॅम्पियन कोण बनेल? फुल टॉस बॉल आणि ते विजयी फटका येतोय. अध्यक्ष रायगड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना जितेंद्रभाई पाटील यांची रायगड मनसे रायगड चषक 2024 या स्पर्धेचा विजयाचा मानकरी ठरलाय. जय हनुमान ढवळेपाडा संघ अभिनंदन असेल. जय हनुमान ढवळेपाडा संघाचा चॅम्पियन संघ राहिला या स्पर्धेचा.